सातारा शहराच्या दक्षिणेला समुद्रसपाटीपासून सुमारे 1000 मीटर उंचीवर वसलेला अजिंक्यतारा किल्ला संपूर्ण शहरावर नजर ठेवतो. या किल्ल्याला दक्षिण बाजूला 2 आणि उत्तर बाजूला 2 दरवाजे आहेत. उत्तरेकडील वाट नागमोडी वळणावळणाची आहे आणि किल्ल्याच्या महादरवाज्यापर्यंत रस्ता तयार करण्यात आला आहे. तर आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन. तर जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नवीन अशा सिरीजमध्ये, ज्या सिरीजचं नाव आहे सातारा फोर्ट सिरीज. तर या सिरीजमधील 4था किल्ला आपण आता पाहायला आलेलो आहोत. तो म्हणजे स्वराज्याची 4थी राजधानी असलेला किल्ले अजिंक्यतारा. 4थी राजधानी म्हणजे या अगोदरच्या 3 कुठल्या आहेत? चला, जागतिक महिला दिनानिमित्त किरण तू सांग की पहिल्या 3 राजधानी कोणत्या आहेत? पहिली राजधानी आपली राजगड आहे, बरोबर. दुसरी रायगड आहे, Yes. तिसरी जिंजी आहे आणि चौथी आपण जिथे आज आलो आहोत ते अजिंक्यतारा फोर्ट. व्हेरी गुड. चला, तर आता गाड्या आणण्याची सोय इथपर्यंत पूर्णपणे पायथ्यापाशी आहे. म्हणजे अगदी गाडी लावली, आपण या ठिकाणी गाडी लावलेली आहे आणि लगेच आपल्याला किल्ल्याचा दरवाजा या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. चला तर मग ट्रेकला सुरुवात करूया. आज आमच्या सातारा दौऱ्याचा 3रा आणि शेवटचा दिवस होता. त्यामुळे किल्ला पाहून आम्ही थेट घरी जाणार होतो. किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत गाडीने जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. तिथे पोहोचल्यानंतर किल्ल्याचे संवर्धनाचे काम जोरात सुरू असल्याचे दिसले. तटबंदी दुरुस्ती आणि रंगकाम सुरू होते. तर तटबंदीच्या कामासाठी लागणारे दगड गाढवांच्या मदतीने वर नेले जात होते. या ठिकाणी हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. अतिशय भले मोठे असे 2 बुरुज दिसतात आपल्याला. या साईडला एक बुरुज आहे, या साईडला एक बुरुज आहे आणि वर उंच फडकतोय भगवा. या ठिकाणी जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी कीर्तिमुख दिसतंय, बरोबर मधोमध आहे. त्याच्या दोन्ही बाजूला शरभ शिल्प आहे, ज्यामध्ये हत्तीला पकडलेले आहे शरभाने पायामध्ये दोन्ही बाजूला. आणि ह्या एकंदरीत 5 कमानी आहेत. ठीक आहे, पहिल्या कमानीवरती ते शिल्प आहे आणि सगळ्यात शेवटच्या कमानीवरती गणपती बाप्पा आहेत आणि त्याच्या आजूबाजूला पुष्पाकृती आहेत काही. आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या ठिकाणी गरुड रूपी मनुष्य आहे, ज्याने साप पकडले हातामध्ये. त्याची चोचसुद्धा अतिशय सुंदर दिसते. खूप सुंदर शिल्प आहे हे. आणि या बाजूला आहेत बजरंगबली आणि त्याच्या खाली सुद्धा पुष्पाकृती कोरलेल्या आहेत, आपण पाहू शकतो. आणि दरवाजा जो आहे लाकडाचा आहे, अतिशय भव्य दिव्य आहे, वादच नाही. वा, या दरवाजाचं वैशिष्ट्य याला एक दिंडी दरवाजा आहे, जो ज्यावेळेला मुख्य गेट बंद व्हायचं त्यावेळेला त्या छोट्या दाराचा वापर आपल्याला करता यायचा. दरवाजातून आत जाताच दोन्ही बाजूंना प्रशस्त देवड्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या जोत्यांवर लोकजीवनावर आधारित असलेली अनेक उठावाची शिल्पे कोरलेली दिसतात. गवताचा भारा डोक्यावर घेतलेली महिला, खांद्यावर कावड असणारा पाणक्या, कबूतर किंवा मोरांची जोडी, पोपटासारखा पक्षी धरलेली महिला, डेऱ्यात रवी घालून दोरीने ताक घुसळणारी महिला इत्यादी शिल्पे या ठिकाणी आढळतात. या बाजूला एक ओके, छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी एक छोटंसं मंदिर केलेलं दिसतंय. अतिशय सुंदर आहे. आपण जवळ जाऊन ती मूर्ती पाहणार आहोत. जसंही आपण सुरुवात करतोय आतमध्ये, देवड्यांच्या पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी सुद्धा एक छोटी खोली आपल्याला दिसते. ओके, बऱ्यापैकी आहे ही, बऱ्यापैकी खोली आहे. काय असेल पर्पज? आता मागे जर आपण 2 मिनिटाच्या अंतरावर मागे देवड्या होत्या, देवड्या झाल्यात. देवडीच्या पुढेही ही एक छोटी देवळी टाईपची जागा का असेल? दारुगोळा वगैरे काही ठेवत असतील का या ठिकाणी? कोणाला माहीत असेल या रूमचा वापर तर नक्की सांगा, कारण मला असं वाटतं की या ठिकाणी दारू गोळा वगैरे काहीतरी या प्रकारेच असं काहीतरी ठेवलं जात असावं देवडीच्या जवळ. सगळे ते गाढवांनी घाण केली, वास सगळा सुटलाय. हे बा, पूर्णपणे खाली लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी तटबंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण येऊन पोचलेलो आहोत किल्ल्याच्या 2ऱ्या प्रवेशद्वाराजवळ, जे की थोडंसं तुलनेने मला इथलं जुनं वाटतंय. आणि
दरवाजा वगैरे असं काही बसवलेलं नाही आहे, पण हे दरवाजाचंच काम आहे. याच्यामध्ये 4 महिरपी आहेत. ठीक आहे, 1 2 3 4 बरोबर 4 आहेत आणि मस्त आहे दरवाजा. हे पहा, जसंही आपण डावीकडे वळतोय तर आपल्याला मार्ग दिसतोय, म्हणजे एक प्रकारे काटकोनातच आहे. म्हणजे पहिल्या दरवाजाच्या काटकोनामध्ये दुसरा दरवाजा आहे असं आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येतं आहे. अतिशय सुंदर आहे. ऊन पण आत्ता छानच आहे. ऊन छान आहे. 12:30 वाजलेत ना, म्हणून छान आहे. आहे की नाही? चला, आज योगायोगाने 8 मार्चला मी पुन्हा किल्ला भटकंतीवरच आहे. मागच्या वर्षी 8 मार्चला मी AMKवरती होतो आणि आज इथे साताऱ्यामध्ये आहे अजिंक्यतारा पाहायला. आणि विशेष म्हणजे आज किरणसुद्धा सोबत आहे. सो तो एक दुग्ध शर्करा योग आहे. हा किल्ला कोणी बांधला याबाबत दुमत आहे. काही अभ्यासकांच्या मते कोल्हापूरच्या शिलाहार भोजराजा दुसरा याने 1190च्या आसपास किल्ला बांधला, तर फेरिश्ता याच्या गुलशने इब्राहिमी या फारशी ग्रंथात लिहिल्यानुसार दुसरा बहामनी सुलतान महम्मद शहा याने हा किल्ला बांधला असावा. जसंही दुसऱ्या प्रवेशद्वारातून आपण वरती येतो, आल्यानंतर या ठिकाणी मला उजव्या हाताला एक केशरी रंग दिलेली एक वास्तू दिसते. ती मे बी व्यायामशाळा असावी. आणि इथे आल्यानंतर मग मी विचार करतो की कुठल्या बाजूने तटप्रदक्षिणाला सुरुवात करावी. तर असं वाटतंय मला की जी व्यायामशाळा जी आहे त्याच्या अपोजिट साईडला जिथून सुरुवात होती तटबंदीला टुवर्ड्स त्याच्या बॅक साईडला, तर तिकडं आपण सुरुवात करूया. हे पहा, या ठिकाणी ही वास्तू दिसलेली आहे आपल्याला. आणि इकडे किल्ल्याचा काही भाग आहे. या ठिकाणी 2 टॉवर आहेत. ठीक आहे, तर हे जे टॉवर आहेत आपल्याला कुठूनही लांबून दिसत राहतात आणि ही अजिंक्यतारा ओळखण्याची खूण आहे. जर दुरून आपण पाहत असेल तर ह्या 2 टॉवरमुळे आपल्याला अजिंक्यतारा किल्ला सहज ओळखून येतो लांब प्रदेशातून. कारण साताऱ्यातनं तर माहितीच आहे आपल्याला की तो अजिंक्यतारा आहे, पण लांबून आपल्याला तो ओळखून येतो. ठीक आहे, तर तिकडं जाण्या अगोदर मला असं वाटलं की तटप्रदक्षिणाला मी मागून सुरुवात करावी. सो आता ही बिल्डिंग अशी आहे, इकडनं हे बा इथं एक चौथरा आहे, वास्तू आहे. इकडनं जी तटबंदी सुरू झालेली आहे ती अगदी हाच दुसरा प्रवेशद्वार आहे. याच्या वरतून आपण मागच्या साईडला चाललो आहे. ठीक आहे, आणि इकडे जसं पाहतो आपण पूर्ण सातारा शहर हे आपल्याला दिसतंय स्पष्ट, आणि पूर्ण सफेदी की चादर दिसते. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात आला. राज्य संरक्षणाबरोबरच या किल्ल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठीही केला जात असावा असे उल्लेख काही ठिकाणी आढळतात. इसवी सन 1580च्या सुमारास चांद बीबी येथे कैदेत होती. तसेच इसवी सन 1592 मध्ये दिलावर खान याला येथे तुरुंगात ठेवण्यात आले होते व याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला असे उल्लेख काही ठिकाणी आढळतात. मात्र या संदर्भात ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसल्यामुळे इतिहासकारांमध्ये याबाबत एकमत आढळत नाही. या ठिकाणी आत्ता आपण हा बुरुज पाहिलेला आहे. तटबंदीचं काम चालू आहे आणि इकडं आपण आता आलेलो आहोत. या ठिकाणी एक छानपैकी निवारा आहे आणि एवढंच एक ठिकाण आहे जिथं सावली आहे आणि मस्त सावली. आणि बाहेर आलो की एकदम तळपता सूर्य, कारण आपण उन्हाचा आलो आहे. ठीक आहे. हे पहा, या ठिकाणी ही जी मोकळी जागा आहे या ठिकाणी सुद्धा तटबंदी होती आणि तिचं काम आता ते करून घेणार आहेत येत्या पुढच्या काही काळामध्ये. चालू आहे काम ऑलरेडी. ठीक आहे, तर ही तटबंदी आहे, तुटलेली आहे, पण ही निश्चित काही कालावधीनंतर आपल्याला परत नव्याने पाहायला मिळणार आहे. या बाजूने तो बुरुज दिसतोय, छान दिसतोय अतिशय. आणि खाली हा जो आहे रस्ता, या ठिकाणी एक मंदिर दिसतंय. कुठलं मंदिर आहे माहीत नाही आपल्याला आत्ता तरी. कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा हे मंदिर कुठलं आहे, कुठल्या देवाचं आहे. अगदी थोड्याच वेळात आपण येऊन पोहोचतो ते उत्तराभिमुखी हनुमान मंदिराजवळ. या ठिकाणी बजरंगबलींची काळ्या रंगातील मूर्ती अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी मंदिरात मला काही व्यायामाचे साहित्य पाहायला मिळाले. याशिवाय मंदिराबाहेर व्यायामासंदर्भात अतिशय सुंदर सुविचार आणि हनुमानाची आरती, याशिवाय
हनुमान स्तोत्र सुद्धा पाहायला मिळाले. जेव्हाही आपण किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून वरती आलो त्यानंतर आपल्याला आल्या उजव्या हाताला ही वास्तू दिसली. ठीक आहे, पण आपण सुरुवातीला इकडे आलो नाही. आपण इकडनं तटप्रदक्षिणा करायला सुरुवात केली आणि बॅक साईडनी मग आपण इथपर्यंत आलो आहे. तर आता हा सगळा जो भाग आहे हा आता आपण पाहणार आहोत. या ठिकाणी एक मंदिर आहे. येस, हे पहा, या ठिकाणी एक शिवपिंड दिसलेली आहे आपल्याला मंदिरामध्ये. आणि मंदिर पण छान आहे, छोटंसं आहे पण पिंडही छोटी आहे, तर त्या मानाने मंदिर अतिशय सुंदर वाटतंय. छान आहे वास्तू. सामाजिक वनीकरण म्हणून एक बोर्ड केला आहे या ठिकाणी. आणखी एक वास्तू आहे, अलीकडच्या काळातच केलेलं असणार आहे. काय बंद आहे. मोठी खोली आहे इथे, 1 आणि 2, आणि बांधकामाचं काही साहित्य आहे. आता आपण या ठिकाणी समोर एक FM ट्रान्समीटर, ओके, हे जो टॉवर आहे तो कशा संदर्भात त्याचं काहीतरी असेल तिथं ऑफिस. आता इकडनं तटबंदीचा एक भाग दिसला मला, ज्या ठिकाणी आतमध्ये एक देवळीबाजा जागा दिसते. आपण ती पाहून घेऊ. हे पहा, या ठिकाणी की छोटंसं देवळीबाजा काम दिसतंय. काय आहे सांगता नाही यायचं, पण तटबंदीमध्ये मला हेच दिसलं पहिल्यांदा. आणि या ठिकाणी पायऱ्या, 2 स्टेअरकेस आहेत, इकडे एक आणि इकडे एक. या ठिकाणी एक बोर्ड लावले, FM ट्रान्समीटर प्रेषित आकाशवाणी. तर याचं ऑफिसमध्ये आतमध्ये असणार आहे निश्चित. आणि ते जे टॉवर आहेत, ते टॉवर जे आहेत ते ह्यांचेच आहे, आकाशवाणीचे. या ठिकाणी आकाशवाणीचं जे सेंटरचं ऑफिस किंवा काय असेल त्याच्या बाजूलाच या ठिकाणी चुन्याचा घाणा आपल्याला पाहायला मिळतो. हे पहा, हे जे गोल वास्तू आहे ह्याला बोलतात चुन्याचा घाणा. आता त्याचं जे चाक आहे ते ह्या वास्तूच्या तुलनेमध्ये मला छोटं वाटतं आहे, पण ते ठेवलं आहे तिथं. ठीक आहे, कारण एवढ्या मोठ्या घाण्याला जे चाक असतं ते निश्चितपणे मोठं असतं. आपण जितक्याही किल्ल्यांवरती फिरलो आहे तर ते जे चाक आहे ते निश्चितपणे मोठं असतं. या ठिकाणी अतिशय छोटं आहे, तर ते इथलं ठेवलं असेल फक्त दाखवायला की घाणा आहे म्हणून. ठीक आहे, तर हे अतिशय मोठं आणि एकदमच भव्य दिव्य आहे. ठीक आहे, पण आतमधला जो दगड आहे ते आपण पाहिलं पाहिजे. हे पहा, हा इथं ठेवला आहे दगड, हा छोटा दगड आहे. ठीक आहे ना, घाण्याचं चाक खूप मोठं असतं, राईट. ओके, या ठिकाणी हे पहा, अजिंक्यतारा पुन्हा प्रक्षेपण केंद्र सातारा, पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विभाग सातारा, त्याचंही ऑफिस दिसतंय. प्रवेश निषिद्ध. हा उंचच्या उंच टॉवर, किल्ले अजिंक्यतारा, श्री मंगळाई देवी. आणि आतमध्ये आपण आता प्रवेश करतोय. हे पहा, या ठिकाणी इकडे काहीतरी वास्तू आहे मोठी. तिथे एक असं कोठार टाईप काहीतरी आहे, छोटंसं घर आहे. पाहू आपण, सगळं पाहूयात, चला. हे पहा, ही वास्तू वाडा वगैरे असणार आहे हा. येस, तिथं काहीतरी लिहिले आपण पहिल्यांदा. हे पहा, इकडेही प्रवेशद्वार आहे, पण तिथं बोर्ड आहे, तर आपण पहिलं पाहू आपल्या कामाचं काही मिळतंय का. हे पहा, ही वास्तू आहे. ओके, जबरदस्त आहे वास्तू बरं काही. ओके, ही राज सदर आहे. हे पहा, या ठिकाणी एक बोर्ड आहे, राज सदर, जे की उजवीकडे ॲरो दिलेला आहे. म्हणजे हे जे आहे हा राज सदरेचा भाग आहे. ठीक आहे, हा राज सदरेचा भाग आहे सगळा. आणि इकडे आहे नाणे टाकसाळ, टंकसाळ, ती या ठिकाणी आहे. तर आपण आता डाव्या साईडला गेलो आणि तिथं राज सदर म्हणून हे बोर्ड पाहिले आपण. तर राज सदराची जी जागा आहे ती फ्लॅट येते समजून, पण त्याच्या व्यतिरिक्त जे बांधकाम आहे कदाचित हा वाडाच होता पूर्वी, आणि वाड्याच्या आतमध्ये ती राज सदर असेल. हे पहा, इकडनं मी मुद्दाम आलो कारण इकडनं मला हे गेट टाईप दिसतंय. हे पहा, बहुत बढिया.
तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया या मार्गाने. हे पहा, या ठिकाणी पण निश्चित काहीतरी होतं. विटांचं बांधकाम जास्त आहे ते बघा इथं. हे पहा, हे विटा आहेत, विटांचं बांधकाम जास्त आहे, याच्यात विटा आहेत भरपूर. आणि ही आपली एंट्री झालेली आहे राजसदरेमध्ये. ठीक आहे, राजसदरीमध्ये एंट्री झालेली आहे. पहा ही वास्तू अगदी एंडपर्यंत गेली, तिकडे भरपूर लांब आहे थोडीशी. आणि हे सगळं बांधकाम विटांचं आहे, आपण पाहू शकतो. बा हे विटांचं आहे आणि जुनंच आहे, हे लगेच कळतं इकडं पाहून. हे पहा, हे पहा तिकडेही आहे, तिकडे जाऊयात आपण नंतर. पहिले हे पाहून घेऊ जसं कन्स्ट्रक्शन इथपर्यंत आहे. हे सगळं राजसदर आहे, तिथपर्यंत मोकळा भाग आहे सगळा. पण हे जे आहे राजसदरेवर, इथं काहीतरी असेलच ना, वाड्याचं काहीतरी छोटा वाडा. राईट. हे पहा, या ठिकाणी देवळी दिसते आपल्याला, एक छोटीशी देवळी वजा कन्स्ट्रक्शन आहे. हे पहा या ठिकाणी. आणि हे एक खोली असल्यासारखंच वाटतं ना, आतमध्ये एखादी खोली असेल. आता दुमजली म्हणू शकतो आपण याला, बरोबर. हा एक मजला, वरचा एक मजला, तिथं खिडकी वजा जागा आहे. त्याचं प्रयोजन आता तरी सांगता येत नाही, पण दुसरा मजला तो आहे असं प्रथमदर्शनी तरी दिसतंय. बघा, हा पहिला वरचा दुसरा मजला आहे. आणि हा कदाचित तिथंही एक अजून मजला दिसतोय वरती, म्हणजे तिसरा. फर्स्ट इथपर्यंत पहिला, इथं दुसरा, आणि सगळ्यात वरती गेलं ते 3. असं हे 3 मजली बिल्डिंग दिसते. जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय, ज्याप्रमाणे मजल्याचं रूपांतर होतं, तर दिसताना आपल्याला असंच वाटतंय की ही 3 मजली छोटीशी ह्या राजसदरेच्या जवळची, त्याच्या आतमध्ये किंवा ह्या वास्तूमध्ये राजसदर इन्क्लूड आहे असं. तर ही एकत्रित वास्तू आहे सगळी. छान आहे, पण विटांचं बांधकाम आहे आणि लाकडं पण आहेत त्याच्यात. हे पहा, ही बघा, हे सुद्धा एक दरवाजा आहे, बरोबर ना, चौकट. ह्याच्या आतमध्ये आलो आपण. राईट. हो, हे पहा आता इकडनं. हे पहा, ह्याच्यात 3 मजले. किरण इकडं बाजूला लेफ्टला. हां, हे बघ, हे 3 मजले दिसतात का इकडनं किरण? हा इथपर्यंतचा एक मजला, तिथं मध्ये जे आहे ते दुसरा, आणि त्याच्यावरती तिसरा आहे ना. 3 मजली इमारत असणारी ही पूर्वी. हां, फक्त ही इकडून इकडं आहे, इकडून तुटलंय. ठीक आहे. तर हे आतमध्ये, हे पहा, हे सगळं विटांचं बांधकाम आहे आतमध्ये. हे पहा, हे पहा, भव्य दिव्य असणार आहे त्यावेळेला ही इमारत, बरं का. हे पहा, हे पहा, हे पहा, इथं काय आहे? इथं होलच आहे डायरेक्ट त्याच्यामध्ये. जसंही आपण या वास्तूच्या आतमध्ये आलो आहे, या ठिकाणी आपल्याला हे थोडं वेगळं स्ट्रक्चर पाहायला मिळते. हे टंकसाळची बिल्डिंग आहे. ठीक आहे. या ठिकाणी हा छोटा चौकोन आहे, ज्याच्यात 2 लोखंडाचे रॉड दिसत आहेत. आणि तसंच स्ट्रक्चर सेम इथं आहे, इथंही आहे आणि इथंही आहे. तर या वास्तूमध्ये म्हणजे त्याचा उपयोग कसा होत असेल, काम कसं केलं जात असेल, याचा काय अंदाज येत नाही आहे. पण ही वस्तू जी आहे ती आहे टंकसाळ. हे पहा केवढं आहे, ह्यूज आहे, ह्यूज. ह्याच्यात एखादा माणूस जर टाकला आणि वरतून झाकण लावलं तरी पण तो जेल सारखे. आणि सेम असंच बाजूला आहे, म्हणजे परफेक्ट रांजणाचा जो आकार असतो ना, वरतून बारीक आणि मधला भाग जो असतो तसा फुगलेला असतो, त्या टाईप वाटतं हे. जबरदस्त. आत्ता राजसदर या वास्तूजवळ आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी महिलांचा एक ग्रुप भेटलेला आहे. तर त्यांच्याबरोबर थोडी चर्चा झाली, तर ते बोलले की महिला दिनानिमित्तच आपण फिरायला आलो आणि छोटी छोटी मुलं पण आहेत. हे पहा, या ठिकाणी सगळे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रेश्मा चंद्रकांत चव्हाण. अच्छा. आणि आपण सगळेजण इथं जवळच्या भागात सदर बाजारमध्ये. सदर बाजारमध्ये. काय आज महिला दिनानिमित्त काही संदेश द्याल तुम्ही महिलांना? बोला. नाही ठीक आहे ना, काही नाही. किंवा महिलांनी थोडं पुढं राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. आणि महिलेचा जो रोल आहे
तो फक्त एका आई, बहीण, मुलगी म्हणजे किती रोल निभावते ती. महिलांनाही समान हक्क दिला पाहिजे. हा ते तर आहेच, पण एक महिला जी आहे ही वावरताना खूप सारे रोल हे करते. म्हणजे ती बहीण पण असते एकाच वेळेला, आई पण असते, अशी तिची इतके रूप सगळे आहेत सगळी. सगळे कॅरेक्टर ती निभावते, बरोबर. पण ती स्वतःसाठी कधी कधी जगते जगत नाही. कधी हे आपण विचार हा. केला म्हणून आज पाहिजे. आम्ही स्वतःसाठी आलो, टाइम काढून नक्की. येस स्वतःसाठी आम्ही टाइम काढून स्वतःसाठी आलो. आज जगण्यासाठी आलोय. येस येस नक्कीच. आणि लहान मुलं पण आली तेवढ्या उन्हामध्ये आता फिरतात. हा? छान वाटते ना, पण म्हणजे आपण जे शिवाजी महाराजांचं हे बघतोय, हा, जे हा. त्यांचे वास्तूंचे जे अवशेष आहे ते बघून आपल्याला एक फील होतं की इथे काय होत असेल. काय होतं इथे नाही, असे थोडंसं एक curious राजवाडे वाटते. वगैरे. हा. बघितलं तेच बघायला आलो आम्ही आणि आज महिला दिनानिमित्त म्हणलं टाइम काढायचं स्वतःसाठी बरं झालं. आणि किल्ला जाऊ म्हणलं फिरायला. या ठिकाणी ह्या वास्तूला सगळ्या ठिकाणी एक गोष्ट आहे. एक लोखंडाचं एक कडी लावली बघा, इथे पण आहे, त्या बाजूनी सुद्धा आहेत. आता हे पहा, या ठिकाणी सुद्धा ही अशी लोखंडाची कडी. काय पर्पज असेल कडींचा? घोडे वगैरे किंवा असं तर काय बांधत नसतील कदाचित, आय एम नॉट शुअर, पण असंच काहीतरी असावं. कारण ठराविक डिस्टन्सला त्या कड्या लावलेल्या आहेत आणि इथे पुढे सदर होती किंवा काही वास्तू वाड्या टाईप पण आहेत त्याच्यामध्ये इन्क्लुडेड. तर ते कदाचित जनावरं बांधत असेल असं मला वाटतंय. तरी परफेक्ट कोणाला माहीत असेल नक्की कमेंट करून सांगा. सर काय वाटतं तुम्हाला, हे काय वास्तू काय आहे ही वास्तू? ही वास्तू एक प्रकारचं त्यावेळेस जे तेल मसाज वगैरे करायचे, अच्छा. म्हणजे जो स्लोप आहे हा. त्याच्यावरून असं वाटतंय. आणि जी त्याची लांबी रुंदी आहे त्या साईडला स्लोप आहे खाली थोडा. हा अच्छा, शक्यता असू शकते असं वाटतंय. कारण या ठिकाणी तर काही कुठलं बोर्ड लावलेलं नाहीये हा. की या वास्तूचं काय नाव आहे वगैरे. जसं तिथं लावलंय राज सदर म्हणून आहे, त्याच्या पलीकडे टंकसाळ आहे, हा. पण याचं काही इथे बोर्ड लावलेलं नाही. नाव वगैरे हां हां बरोबर. इसवी सन 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा म्हणजेच अजिंक्यतारा किल्ला जिंकून स्वराज्याची पकड या भागात अधिक मजबूत केली. काही इंग्रजांच्या नोंदींमध्ये या विजयातून मिळालेली संपत्ती रायगडावर नेण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. या ठिकाणी पिंड आहे, आतमध्ये भगवान शंकरांचं हे मंदिर आहे. पिंड खूप सुंदर आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यावर मोठं संकट आलं. त्यावेळी महाराणी ताराबाई म्हणजेच राजाराम महाराजांच्या पत्नी या पुढे आल्या आणि त्यांनी नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांविरुद्ध लढा सुरू ठेवत अनेक किल्ले पुन्हा जिंकले. अजिंक्यतारासुद्धा पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला आणि त्याचे अजिंक्यतारा हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले. या ठिकाणी आपल्याला तलाव दिसलेला आहे, अतिशय मोठा तलाव आहे. अरे हो, काहीतरी वेगळंच दिसतंय झाड हे. हां काय फळ याला बघ, मला पण नाही कळत. काहीतरी वेगळंच आहे, कधी आपण पाहिलं नाही. पण तेच दिसतंय ना, हां, पानं तेच पण ना, नाहीये. पानं नाहीत या झाडाला आहे ना, पान कुठंच नाही आहे. जे काही आहे ते फक्त हे आहे. काय आहे काय माहिती. हे बा खूप आहेत, खूप म्हणजे खूप आहेत. ते पानांच्या जागी ते फळ आहे जे काय आहे. आणि हा जो तलाव आहे, हा तलाव पाहू शकतो आपण की भला मोठा आहे, अतिशय मोठा आहे. आणि इथं या ठिकाणी आपल्याला एक नंदी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. आता पहा आता वाटतं का डाकू व्हाईट ब्लॅक. काय झालं, उन्हाच्या झळा एवढ्या डेंजर आहेत. सो आता एवढा वेळ घातला नव्हता रुमाल, पण आता थोडा वेळ लावून घेऊ, अगदीच थोडा वेळ का होईना. या ठिकाणी सुद्धा हा बुरुज आहे. कडेला जाणं जास्त धोकेदायक आहे. किरण आतनं चाला. हे पहा, या ठिकाणी हा बुरुज बाहेर आला आहे. या ठिकाणी सुद्धा हे पहा, हे असं छोटीशी देवळी असल्यासारखं कन्स्ट्रक्शन आहे. याचा पर्पज आपल्याला नाही सांगता येणार, पण या ठिकाणी कदाचित काही मूर्ती वगैरे पण होती, कदाचित असं वाटतंय कोरलेले. आणि इकडनं पायऱ्या आहेत 2 ठिकाणी. हे पहा,
आणि पुन्हा आपण तटबंदीवरती आलो. हे पहा सगळा रोड हा सिमेंटचा, हा सगळा रोड किल्ल्यावर आलेला आहे पूर्ण. अजिंक्यतारा किल्ल्यावर मंगळाई देवीचं मंदिर असून त्या देवीला किल्ल्याचं रक्षक मानलं जातं. किल्ल्यावरचा हा बुरुज मंगळाई बुरुज ह्या नावानेच ओळखला जातो. मुघल वेढ्याच्या काळात या भागावर मोठा मारा झाल्याचे उल्लेख आढळतात. या ठिकाणी आपल्याला एक झाड दिसले, ज्या ठिकाणी हे फळ जे आहे हे खूप जास्त प्रमाणामध्ये या झाडावरती आहे. आता याला उंबर तर म्हणूच नसतील, कारण उंबराचं मला माहिती उंबर मोठे असतात. हे वेगळंच आहे काहीतरी. हां हे पहा, हे काहीतरी वेगळंच आहे. हे माकडे आहेत. हां माकडे आहे तिथं मागं वरतं, मागं जाशील तिथं. हां हां या ठिकाणी एक माकडे आहे आणि ते आपल्याला दात ओढ दाखवत होतं आता एवढं जोरात. चल पुढे चल बाबा. ते माकड जे आहे ना, त्या माकडाने आता आम्हाला दम दिला, डेंजर दम दिला. मला वाटतं किरण ऐक, तटबंदीच्या खालून चाल, तटबंदीच्या खालून चाल. उगाच चाल त्याच्यातून काय चालण्यात पॉईंट नाही. हे पहा, ही जी आहे खालून चाल, खालून चाल. ही जी आहे तटबंदी आहे आणि या बाजूला अजिबात सुद्धा काहीही संरक्षण नसल्यामुळं बोलता बोलता खूप लक्ष देऊन चालणं गरजेचं आहे. सो खालनं एक रोड आहे, सो आपण खालून चालूया. त्या माकडाने ना लिटरली दम दिला. दात बैठले कसे दाखवले. नाही ते तुम्ही फळ तोडलं ना. हां फळ तोडलं म्हणून त्याला रागला आहे ना. आले हा ना, पण कसलं फळ आहे ते काहीच कळेल ना. आपण आता शोध घ्यायचा प्रयत्न करतो ना की कसलं फळ आहे काय. हां माकडं झोपलं होतं काय शांत, आपण ते फळ तोडलं लगेच लागला. हो दात म्हणजे जबरदस्त दात दाखवले त्यांनी बा. छोटा आहे किल्ला, पण संपूर्ण फिरायला आहे ना वेळ जातो निश्चित. आणि त्यातल्या हे तर बघा की काय गाडी तर फार वरती येते, पण पूर्ण गड प्रदक्षिणा करायला वेळ लागत आहे निश्चित. आता या ठिकाणी ही तटप्रदक्षिणा करत असताना आपल्याला या ठिकाणावरतून हे पहा रोड सरळ आहे, पण या ठिकाणी एक वास्तू दिसली वर, कोठार वगैरेच वाटतंय काहीतरी. हे पहा पूर्णपणे ही अशी कोठारा स्वरूप इमारत वाटते मला. दारू कोठार, धान्य कोठार असं काहीतरी असेल. हे पहा ठीक आहे, ही आहे इमारत आणि आतमध्ये जायला रस्ता आहे. ओके काही नाही आतमध्ये. तर हे बऱ्याच किल्ल्यांवरती आपण धान्य कोठार किंवा दारू कोठार पाहत असतो, तर ही वास्तू नक्कीच यापैकी कोणतीतरी एक आहे एवढं निश्चित. हे पहा परत आतमध्ये आल्यानंतर कसा प्रकाश येतो. ज्या अंधाऱ्या खोलीत आपण आलो, रूममध्ये अंधार दिसतो पण कॅमेऱ्यामध्ये उजेड व्यवस्थित होतो. तर अशी ही वास्तू आहे, भव्य दिव्य आहे अतिशय. इकडनं सुद्धा तिला एक विंडो वजा आहे, पण ते पडलं आहे का पहिल्यापासून आहे. पण या ठिकाणचा दरवाजा हा पहिल्यापासून 100% आहे. तिकडे एक त्या ठिकाणी पण काहीतरी एक इमारत दिसते, पण तिथं आहे ना दरवाजा वगैरे उघडा आहे, तिथं कोणतरी राहत असतील मला वाटतं. तिकडे जाण्यात काही पॉईंट नाही. हां चला इकडनं जाऊ बाजूनी. तर ही वास्तू पाहिल्यानंतर आपण खाली निघतो इकडनं. बराच वेळ झाला आपण चालतोय, 10 मिनटं झालं, पण अजून आपली जे काही पुढं वास्तू काय पाहायला मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी ते अजून आलेलं नाही आहे. आणि आय थिंक आपण जे ह्या बाजूला चाललो आहे तर या ठिकाणी दक्षिण दरवाजा आहे पुढे, आपण तिकडे चाललो आहे. तर तो जो वेळ आहे, अंतर आहे ते भरपूर आहे. म्हणजे तटबंदीवरून आपण चालत राहतोय पण अजून ते काय आलेलं नाही. हे पहा अजूनही पुढे रस्ता आहे तसाच. तर हा आहे किल्ल्याचा दक्षिण दरवाजा. आणि या ठिकाणी सुद्धा जसं की आपण उत्तर दरवाज्यातनं आलो त्या ठिकाणी जशी सोय होती, 2 दरवाजे होते, तसंच या ठिकाणी सुद्धा 2 दरवाजे आहेत. हे पहा अतिशय सुंदर. या ठिकाणावरतून मस्त पायऱ्या आहेत उतरायला खाली.
तर आपण हे जे आता चाललो आहे हे आहे दक्षिण बाजूचा पहिला दरवाजा. ठीक आहे, जसं आपण पहिल्यांदा सुरुवातीला उत्तर बाजूनी जातो, 2 दरवाजे लागतात, तसंच ह्या बाजूला सुद्धा 2 दरवाजे आहेत. आता आपण दुसऱ्या दरवाजावरतून खाली आलो आहे आणि हा पहिला दरवाजा आपण पाहणार आहोत जवळजवळ. हे पहा, या बुरुजाला सुद्धा व्यवस्थित प्रॉपर अशी इंजिनिअरिंग आहे लढाईच्या दृष्टिकोनातून, लढाऊ किल्ला म्हणून. हे पहा, या ठिकाणावरतून हा रस्ता पायऱ्यांनी वरती गेला आहे आणि त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, पण गरज असली तर जा, कारण इथं हा जो पॅच आहे हा छोटा आहे. ठीक आहे, असं काही फार डिफिकल्ट आहे किंवा काय आहे असं काही नाही आहे, पण जे काही वरती जाऊन पाहणार आहे ते आपल्याला ह्या बाजूने सुद्धा दिसतं. मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, हा जो रस्ता आहे या रस्त्याने आपण त्या बुरुजावर जाऊ शकतो आणि बरोबर आपण दरवाजाच्या वरती पोहोचतो. जंगे आहेत ठिकठिकाणी, त्या ठिकाणी सुद्धा, आणि या ठिकाणी अर्थात दरवाजा आणि देवडी आहे. तर दरवाजा जो आहे आपण बाहेरनं एंट्री करतो आहे, असं परत येऊयात आणि मग आपण तो दाखवूयात. हे पहा, आता हा जो रस्ता आहे हा इकडनं आलेला आहे. ठीक आहे, इकडनं आपण जर कोणी आलं तर या बाजूला आपल्याला हे दिसतंय प्रवेशद्वार. या बाजूचं प्रवेशद्वार क्रमांक 1. हे पहा, याचंसुद्धा मस्त आहे उंबरा. आणि हे पहा, लाकडाचा दरवाजा आहे, अर्थात अलीकडच्या काळात बनवलेला असणार आहे, पण ते जे गोल आहे ते जुनंच आहे. ठीक आहे, तर अतिशय सुंदर असा हा दरवाजा आहे. हे पहा, इकडनं ह्या लाईटमध्ये व्यवस्थित दिसेल, तिकडं थोडा अंधार येत होता. हे पहा, अतिशय सुंदर. हे सुद्धा आहे ना हेवी आहे कड्या वगैरे. आणि हा जो दिंडी दरवाजा आहे हे पहा, हा उचकत नाही वाटतं, हां मागच्या बाजूला गेला बरोबर. हा दिंडी दरवाजा जो आहे हा तिकडच्या पहिल्या प्रवेशद्वाराला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. तर दिंडी दरवाजा म्हणजे काय, पूर्ण गेट आपण बंद करतो ज्यावेळेला मेन गेट, आणि एकदम छोटीशी माणसांची ये जा वगैरे जे असते तर त्यावेळेला ते इमर्जन्सी गेट म्हणून कामाला येतं. तर तो आहे दिंडी दरवाजा. या बाजूला सुद्धा हा जो दगड आहे हा वेगळाच दिसतोय जरा, म्हणजे खाचा झालेल्या आहेत त्याला सगळ्या. अर्थात हा जुना कातळ आहे त्यामुळं परिवर्तन हे होतच असतं. तर अशा प्रकारे हा पहिला दरवाजा. आणि पायऱ्या बघा एक सलग अगदी वरपर्यंत आहेत. आपण ते सगळं पाहण्यासाठी तिथून खाली आलो आहे आणि हे सगळं पाहून आता परत वरती जाणार, मग दरवाजा नंबर 2 पाहणार. ठीक आहे, मग आपली त्यावेळेला मॅक्सिमम आपली गडप्रदक्षिणा पूर्ण झालेली असणार. मग तिथून जे पुढे जाऊ आपण डायरेक्ट त्या हनुमान मंदिरापाशीच जाऊयात. ठीक आहे, हे पहा, ही आहे देवडी. बढिया. आणि हा रस्ता आपल्याला परत वर घेऊन चालला आहे. आपल्या गोप्रोचं जे मेमरी कार्ड आहे ते संपलं होतं आणि तसा मेसेज गोप्रोने दाखवला मला आणि मग ते बंद झालं. आणि माझ्याकडे दुसरं आणखीन 2 मेमरी कार्ड होती. त्यातलं पहिलं चुकून मी म्हणजे दुसरं टाकलं जे नव्हतं टाकायचं ते, आणि ते सांगत होतं की मेमरी कार्ड अपग्रेड करा आणि बंद. म्हणजे मला असं वाटलं की गेला दौरा आणि लक्षातच नाही आहे दुसरं एका ठिकाणी आणखीन एक ठेवलं. तर म्हटलं आता डायरेक्ट इथून गावाला, कारण आमचा शेवटचा दिवस आहे, म्हटलं अजिंक्यतारा करून जायचं आहे. पण बॅग घेऊन बसलो, डोकं शांत ठेवलं, शोधाशोध केली तर दुसरं मेमरी कार्ड मिळालं आणि आपला किल्ला झालेला आहे. नाहीतर आजचा किल्ला राहिला असता. यस, दिसतंय समोर आता. हे पहा, अगदीच मला वाटतं 10 मिनिटाच्या आत आपण तिथं पोहोचणं अपेक्षित आहे. जसं मी सुरुवातीला पण म्हणालो, गड छोटा आहे पण उन्हामुळं तो लांबला. आणि दुसरी गोष्ट, बारकाईने जर पाहायचा झाला तर माझ्या हिशोबाने 2.5-3 तास तरी हवेतच, म्हणजे व्यवस्थित पाहायचं असलं तर नुसतं आलं भटकंती केली गेलं त्याला अर्थ नाही. 2.5-3 तास तरी या किल्ल्याला पाहण्यासाठी वेळ हातात हवा आहे. सुंदर किल्ला आहे. फक्त पावसाळ्यात या, उन्हाळ्यात येऊ नका. झालं आता मी पण हा किल्ला एंड केल्यानंतर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये, कारण आता एप्रिल चालू होईल, मार्च अजून एंडिंग काय आताशी सुरू झाला आहे.
आणि जे ऊन चालू झालं आहे मग एप्रिलमध्ये बाकी ना अजून. अर्ध बाकी बघा. मग एप्रिलमध्ये काय असेल हा अवस्था. बापरे, लवकर त्यामुळं उन्हाळा आहे. एप्रिलमध्ये मी ट्रेक करणार नाही आहे बिलकुल. रादर आता ह्या ट्रेकनंतरच थोडा ब्रेक घेणार आहे मी, कारण आत्ता 3-4 दिवस ट्रॅव्हलिंगमध्येच आहे दोघे पण आम्ही. पण व्हिडिओ थांबणार नाहीत आपले, ते पडत राहणार. ठीक आहे. येस, हे पा. हो, काय म्हणाले किरण? अशीच परत काही नवीन सिरीज घेऊन येऊ. येस येस येस, नवीन सिरीज. ओके. मग त्या सिरीजला सुद्धा आपल्याला थोडा वेळ काढून गेला पाहिजे, कारण आज मी म्हणजे हे सांगणं अपेक्षित नाही आहे, पण किरण जी आहे तिचं स्वतःचं बुटीक आहे आणि ती मेकअप आर्टिस्ट आहे. तर तिचं शॉप तिने बंद ठेवलं आहे हे 4 दिवस माझ्याबरोबर फिरण्यासाठी. तर पुढच्या वेळी ज्यावेळेला आपण जाऊ दौऱ्याला, तर सगळं काही मॅनेज करून त्या सीझनमध्ये जाऊ ज्यावेळेला तुमचा ऑफ सीझन असेल. हो, राईट. आणि त्यावेळेला मग आपण लांबचा कुठेतरी चांगला दौरा करूया ती अपेक्षा पण, नाही का नक्की करू. मित्रांनो? चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा नक्की. आपली सातारा सिरीज जी आहे ही तुम्ही नसेल पाहिली तर याच्या अगोदरसुद्धा आपण जे काही किल्ले केलेत त्या प्रत्येकाची लिस्ट मी लिंकसह आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, किंवा चॅनल जर सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला ते दिसणारच आहे. आणि आजकाल लाईक आपण ज्यावेळेला करतो व्हिडिओला त्यावेळेला हाईप नावाचं एक बटन आलं आहे. काही नाही आहे, ते हाईप जर केलं ना तर यूट्यूबला तो सिग्नल जातो की व्हिडिओ आवडतो आहे लोकांना, आणि मग ते आपल्या व्हिडिओजला अजून प्रमोट करतात. तर मित्रांनो, नक्की तुम्ही हाईप हे जे बटन आहे त्याचा यूज करा आपल्या व्हिडिओसाठी. ठीक आहे. चलो, आता थोडंसं अंतर राहिले ते आपण पुढे जाऊन कवर करूया. तत्पूर्वी या ठिकाणी एक मंदिर दिसलेलं आहे, जे की आपण मागाशी बघितलं होतं का गं? मला असं वाटतं एक नंदी दिसला होता फक्त. म्हटलं हे कुठे, पण हे दुसरंच आहे मंदिर आहे ना? हे दुसरंच मंदिर आहे. अच्छा, हां हां हां, हे दुसरंच मंदिर आहे. 1 मिनिट. हा नाही, आत्ता दिसलं आहे ना. पण तर बरोबर, हे पहा, हा जो मोठा टॉवर आहे ह्या टॉवरच्या बाजूला इथे एक मंदिर आहे. नंदी महाराज दिसतात, म्हणजे आतमध्ये शिवपिंड असणार आहे. आणि अगदी हे काहीतरी तलाव असल्यासारखा मला वाटतो आहे कम्प्लिटली. ओके, तिकडनं बोर्ड पण आहे, आपण समोरून जाऊ, फ्रंट साईडने जाऊ आपण काय आहे ते, आणि तेवढं शेवटची जी वास्तू आहे आपली ती पाहून घेऊया. मंदिर आहे, दर्शन घेऊया आणि मग साताऱ्याचा निरोप घेऊया. चलो. या ठिकाणी जे काही बोर्ड आहे तर ते बोर्ड दिसत नाही आहे त्याच्यावरचं, तर पुसून गेलं, पण लिहिलं होतं या ठिकाणी काहीतरी 100%. इथं न आणि म दिसतोय मला, एवढंच काय ते दिसतं. आणि इथं मंदिर लिहिलं आहे क्लिअर. ठीक आहे. तर हे मंदिर आपण आतमध्ये जाऊन पाहूया. आणि पायऱ्या आहेत पद्धतशीर. आणि हे जे काही समोर आहे या ठिकाणी तलाव असावा, होय. कारण क्लिअर कळते. हो. खाली गेलेला आहे हा भाग आणि भरपूर मोठा आहे. हा पावसाळी तलाव असणार आहे. हे पहा, हा निश्चितच पावसाळी तलाव असणार आहे. याच्याच बाजूला हा मनोरा अगदी उंच आहे. ओम नमः शिवाय. तर मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तर ही पहा शिवपिंड अतिशय सुंदर या ठिकाणी रेखीव. हे पहा, आता क्लिअर दिसते. थोडंसं अंधारामुळे रेस्ट्रिक्शन्स येतात, पण यावेळेला असं जास्त क्लिअर दिसतं अंधारात. ठीक आहे. आणि या ठिकाणी जी गणेश मूर्ती आहे ती जास्त मला आवडलेली आहे. अतिशय सुंदर. नाकावरती काहीतरी स्टीलचं लावलं आहे, काय आहे हे बघा. हे बघा, डोळ्यात नाही ते. हा डोळा आहे, डोळा आहे. येस, हा डोळा आहे. मग इकडनं पण तसंच पाहिजे ना दुसऱ्या बाजूने. तो दिसत नाही बघ, थोडासा अस्पष्ट. हा, आता क्लिअर दिसतोय. हा समोर आता असा भिंतीला मी खेटून उभा राहिलो तर जास्त व्यवस्थित दिसतोय. हे पहा, अतिशय रेखीव. भस्म लावले ना त्याच्यामध्ये भारी दिसतोय अजून. आणि इथे बजरंगबली आहेत. सुंदर. थोडंसं ॲग्रेसिव्ह रूप वाटतं इथं बजरंगबलीचं. थोडंसं ॲग्रेशनमध्ये चेहरा थोडासा भासतोय. आणि या ठिकाणी एक देवी असावी, नाही सांगता येत आपल्याला कोणत्या देवाची ही मूर्ती आहे, पण ही देवी आहे. माळा वगैरे घातल्या गळ्यामध्ये, हळदी कुंकू लावलेला आहे. हे जे मंदिर आहे या ठिकाणी शंकराचं, तर तिकडनं मी उजव्या बाजूला पाहिलं आहे तर मला या ठिकाणी काहीतरी वास्तू दिसते आणि ना असे दरवाजाची कमान दिसते. सो तिकडनं आपण ही वास्तू पाहिली का नाही मला लक्षात नाही. आय एम कन्फ्युज्ड. सो झाला आहे उशीर, पण आपण ते पाहायचंच आहे, पाहूनच जायचं. काय आहे ते कन्फर्म होईल आपल्याला पाहिलं आहे की नाही ते. ठीक आहे.
कारण हे पूर्ण तलावामध्ये आल्यासारखं मला वाटत नाही आहे बरं का. आपण कदाचित जास्त बाजूने गेलेलो आहे. हे पहा, कारण असं बघितल्याचं तर मला आठवत नाही आहे. हे पहा, ही वास्तू हां, इकडे तलाव वगैरे का काय काहीतरी पळतंय, खारुताई का. हे पहा, नाही ही वास्तू पाहिली नाही आपण. खारुताई होती, खारुताई. ही वास्तू आपण पाहिलेली नाही, राहून गेली असते बघा. पटकन बरं झालं लक्ष गेलं. हां, हे बघा, ही वास्तू आहे. आता इथं आपण बारीक ऑब्झर्वेशन करूया. जर आपण व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी एक असा आकड्या टाईप ही वास्तू आहे दगडाची. सेम तसंच जर इकडनं वाजून जास्त व्यवस्थित कळेल आपल्याला. हे पहा, हे पहा, असं आहे, असं आहे, आणि तोच शेप तिथं आहे. काय आहे हे पहा, शेवटला सुद्धा तेच आहे. आणि इथं देवळीसारखी जागा आहे. हा कामसुद्धा नक्षीदारी. हे पहा, एकदम कोरीव काम आहे, भारी. आणि वरती हे सुद्धा एक वेगळं स्ट्रक्चर आहे. हे पहा, तर ही वास्तू काय आहे तुर्तास तरी आपल्याला माहीत नाही. पहा, तिकडं मंदिर आहे. तिकडनं मला हे दिसलं म्हणून आपण इथं आलो आहे तिकडनंच. हे पहा, या ठिकाणी सुद्धा देवळीसारखं आहे काहीतरी. इकडनं पण आहे. म्हणजे हे आणि हे सेम आहे अपोजिट साईडला. चला तर मित्रांनो, सातारा सिरीजमधला शेवटचा किल्ले अजिंक्यतारा आपला संपूर्ण पाहून झालेला आहे. गडभ्रमंती करून खूप छान वाटलं. वेळ लागतो गडभ्रमंती करायला जर बारकाईने किल्ला पाहायचा असेल. हो, सगळे अवशेष पाहायचे असेल अगदी तर वेळ 2.5 लागणार. ते 3 तास 3 लागायला तास. पाहिजेत. ठीक 3 आहे, तास, हो. आम्हाला जास्त वेळ लागतो कारण शूट करायचा असतो किल्ला, त्यामुळे वेळ लागतो. काही नाही, किल्ल्यावरती तुम्हाला सांगतो अतिशय सुंदर. मला जी शंकराची मंदिर आहेत ना ती मला फार आवडली. हो, अतिशय सुंदर आहेत. एक तर आणि अवशेष पण छान आहेत, ते बरोबर. टाकी वगैरे ते पण छान आहेत. अगदी 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 हे बऱ्यापैकी अवशेष आहे, अवशेष संपन्न आहे. हम्म. तळे वगैरे जास्त आहेत. बुरुज तर खूप ठिकाणी बुरुज आहेत. सुंदर आहे, अप्रतिम आहे. किल्ल्याला व्हिजिट नक्की करा. पावसाळ्यात आले तर उत्तम. हो, छान. दुसरी एक गोष्ट मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा. काही सजेशन्स असतील तर तुम्ही देत चाला. त्यामुळं काय होतं ना, मला नवीन प्रेरणा मिळते व्हिडिओ बनवायला. आणि 2 ते 3 दिवस किरणसुद्धा माझ्यासोबत होती. महिला दिन आहे आज, हो. तर त्यामुळं मला खूप आनंद झालेला आहे. आणि आम्ही दोघांनी मिळून ही सिरीज आज पूर्ण केलेली आहे. नक्की व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. टेक केअर. पुढे भेटू कुठल्या तरी पुन्हा एका नवीन किल्ल्यावर. टेक केअर. बाय.